कर्म कर, फळाची चिंता करू नकोस. या प्रकारे जर आपण भूमिका घेतली तर आपलं मन स्थिर राहील. राग, द्वेष, मोह यापासून आपण मुक्त राहू आणि आपण आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान, मानसिक शांती प्राप्त करू शकू. हो की नाही? भगवद्गीते अनुसार कर्मण्येवाधिकारस्ते, अर्थात कर्म करण्यावरच तुझा अधिकार आहे. मा फलेषु कदाचन, ते कर्म केल्यानंतर मिळणारं जे फळ आहे ना, त्यावर मात्र तुझा अधिकार अजिबात नाही. मा कर्म फलहेतुर्भुः, फळ मिळावं म्हणून कर्म करू नकोस. मा ते संगः अस्तु अकर्मणी, आणि जर फळासाठी कर्म करायचं नाही तर मग मी कर्म तरी का करू, अशी भूमिका घेऊन कर्माचा त्याग सुद्धा करू नकोस. योगसूत्र 2.7 सुखानुशयी रागः, राग म्हणजे आसक्ती. जे सुखद अनुभव आपल्याला आलेले आहेत ते पुन्हा पुन्हा यावे अशी वाटणारी जी तीव्र इच्छा आहे तीच आहे आसक्ती किंवा राग किंवा अटॅचमेंट. म्हणजे उदाहरणार्थ एखादा पदार्थ आपण खाल्ला आणि तो खूप आवडला तर त्याविषयी ओढ निर्माण होते. पुन्हा पुन्हा मिळावं, हे हवं अशी ओढ निर्माण होते. आणि मग तो जर नाही मिळाला तर आपल्याला बेचैनी वाटते. आपलं सुख म्हणजे ते मिळणं असंच होऊन जातं. त्यानंतर सूत्र 2.8 दुःखानुशयी द्वेषः, अर्थात दुःखद अनुभवांची आठवण करणे आणि दुःखी होणे, कष्टी होणे, यालाच म्हणतात ॲव्हर्शन किंवा द्वेष. जे अनुभव त्रासदायक वाटतात त्याबद्दल मनामध्ये नकारात्मकता असते, भीती असते, तिरस्कार असतो. हे नको, हे जाऊ दे अशी एक भावना असते. कधी एकदा संपतंय असं होऊन जातं. मग अशा मानसिक स्थितीमध्ये आपण जे काही करत आहोत ते काय मनापासून करू का, हाच याचा अर्थ आहे. या द्वेषाचे काय दुष्परिणाम आहेत? मन नकारात्मकतेने भरलं जातं. राग, सूडबुद्धी, चिंता यातच मन गुरफटलेलं राहतं. आपण जे काही करतो ना ते याच भावनेतून करतो. क्षमाशीलता, शांतता, समाधान या सगळ्या गोष्टी राहत नाहीत, याचा अभाव असतो. तेव्हा शॉर्ट मध्ये सुख आणि दुःख यांच्या आठवणीशी जोडलेलं राहून आपण जर काही कर्म करत असू तर ते कर्म आपलं आसक्तीने किंवा तिरस्काराने होत आहे आणि त्यातून पंचक्लेश निर्माण होतात. कुठले बरं आहेत हे पंचक्लेश? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेशाः, क्लेशाः. सूत्र 2.3 अविद्या अर्थात आपले गैरसमज, आपलं अज्ञान. अस्मिता म्हणजे मीपणा, अहंकार. राग आणि द्वेष म्हणजे आसक्ती आणि तिरस्कार. अभिनिवेश म्हणजे मरणाची भीती. हे 5 क्लेश हीच आहेत दुःखाची कारण
आणि ह्याचं मूळ आहे अविद्या. अविद्येतून पुढे हे 5 क्लेश निर्माण होतात. अविद्या म्हणजे काय? तर ज्या गोष्टी आज आहेत पण उद्या राहणार नाहीत, त्याच्याच पाठीमागे धावणं. या उलट जर आपण मनुष्य भावात राहिलो, कर्म भावात राहिलो आणि जे काही आज आपल्या समोर कर्म वाढलेलं आहे, ताट वाढलेलं आहे, त्या परिस्थितीमध्ये आपण पूर्ण लक्ष देऊन आपली कर्तव्य पार पाडत राहिलो, मनापासून प्रत्येक क्षण जगत राहिलो, हे असं मस्त या भावनेत आपण जर राहिलो तर मात्र आपण नेहमीच समाधानी आणि आनंदी राहू आणि ह्या क्षणातच आपण सुखी होऊन जाऊ. असा त्या 3 फॉर्म्युलांचा अर्थ. थँक्यू. धन्यवाद.